नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफोर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चर मध्ये शिकणार आहोत रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ ऍडिशन आणि सबट्रॅक्शन अगदी सोप्या पद्धतीनं पाहिलेले आहे. जर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर आपल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पहा आणि तुमचं मॅथमॅटिकल जे कॅल्क्युलेशन आहे ते चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला रूल्स ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आणि बॉडमस पद्धत जी आहे, बॉडमस रूल जे आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण पहिला व्हिडिओ जो टाकलेला आहे तो रूल्स ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शनचा टाकलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आपण पाहणार आहोत रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन पाहिल्यानंतर आपण बॉडमस लगेच घेणार आहोत. रूल्स ऑफ साइन आपण पहिल्यांदा अगदी बेसिक गोष्टी आहेत, परंतु बरेच विद्यार्थी ह्याच्यापासून त्यांना माहित नसते किंवा ते शिकले असतील, ह्याच्या अगोदर पण शिकले असतील, परंतु तितकंसं समजलं नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये आज ते अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊया. तर चला सुरू करूया आपण रूल्स ऑफ साइन मध्ये रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन मध्ये जर पाहिलं आपण तर रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन काय आहे, इथे पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, हा पहिला रूल घेतला आपण. पहिला नंबर पॉझिटिव्ह N2 पॉझिटिव्ह इज इक्वल पॉझिटिव्ह, ह्याला आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. दुसरा रूल आहे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल पॉझिटिव्ह. तिसरा रूल आहे पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल निगेटिव्ह. चौथा रूल आहे निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल निगेटिव्ह. आता इथे बघा, दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असेल आणि दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मग त्याचं उत्तराला साईन जे आहे ते कुठलंही पॉझिटिव्ह येईल. दुसरा रूल आहे मायनस इंटू मायनस इज इक्वल प्लस. म्हणजे इथे पहिला नंबर निगेटिव्ह असेल, दुसराही नंबर निगेटिव्ह असेल तर त्याच्या उत्तराला आपण जे साईन देणार आहोत ती पॉझिटिव्ह देणार आहोत. तिसरा जो रूल आहे तो पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचं जर मल्टिप्लिकेशन आपण करत असू तर त्या उत्तराला साईन काय येईल, निगेटिव्ह येईल. आणि चौथा जो रूल आहे तो इथे पहिला नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे आणि उत्तराला साईन निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजे आपण हे जे रूल्स पाहत आहोत, म्हणजे पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्या मल्टिप्लिकेशनला जे उत्तराला जे साईन असेल ते साईन पॉझिटिव्ह असेल. अर्थातच पॉझिटिव्ह साईन असेल तर आपण ते लिहित नाही, ती लिहिण्याची पद्धत नाही आहे. पण इथे दुसरा रूल बघा, पहिला नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर निगेटिव्ह आहे, त्याच्या उत्तराला साईन काय, पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय, सेम नंबर जर असेल तर काय आन्सरला पॉझिटिव्ह साईन येईल. आणि तिसरा रूल आणि चौथा रूल इथे दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे आणि आन्सरचं साईन निगेटिव्ह आहे. इथे पहिला नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे, आन्सरचं साईन निगेटिव्ह आहे. म्हणजेच काय, जर डिफरंट साईन असेल तर त्याला उत्तराला निगेटिव्ह साईन येईल. इथे पण डिफरंट साईन आहे, निगेटिव्ह साईन आलेला आहे. म्हणजेच काय, एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की जर सेम साईन असेल मल्टिप्लिकेशन करताना तर त्याच्या उत्तराला जे साईन आहे ते काय, पॉझिटिव्ह येईल. आणि इथेही सेम आहे, इथेही सेम आहे, म्हणजेच काय, दोन्ही ठिकाणी काय आलेला आहे, पॉझिटिव्ह साईन आलेला आहे. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. इथे दोन्ही साईन दोन्ही ठिकाणी, इथे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे म्हणजेच डिफरंट साईन आहे, इथे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजेच डिफरंट साईन आहे. ह्या दोन्ही डिफरंट साईन असताना जे आन्सरचं साईन आलेलं आहे ते काय आलेलं आहे, निगेटिव्ह आलेलं आहे, म्हणजेच मायनस आलेलं आहे. समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर जर आपण रूल्स ऑफ डिव्हिजन बघा, हे रूल्स ऑफ डिव्हिजन. रूल्स ऑफ डिव्हिजन मध्ये पहिला रूल जो आहे तो सेम ऍज पर मल्टिप्लिकेशनच आहे, तुमच्या लक्षात येईल. जर इथे पहिला नंबर काय पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नंबर डिवायडेड बाय पॉझिटिव्ह नंबर, तर ह्याचं पण उत्तर काय येईल, साईन काय येईल उत्तराला, पॉझिटिव्ह. दुसरा जो रूल आहे तो आहे पहिला नंबर निगेटिव्ह आहे डिवायडेड बाय दुसरा नंबर पण काय निगेटिव्ह आहे आणि याचं साईन काय येईल, पॉझिटिव्ह येईल. म्हणजे उत्तराला जे साईन येईल ते पॉझिटिव्ह येईल. थर्ड रूल जर पाहिला आपण डिव्हिजन मध्ये तर सेम आपण मल्टिप्लिकेशन मध्ये जशा पद्धतीनं
केलेले आहे, रूल्स पाहिलेले आहे, सेम तशाच पद्धतीने तुम्हाला इथे दिसतात. म्हणजेच पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे डिवायडेड बाय दुसरा नंबर निगेटिव्ह आहे आणि ह्याच्या पण उत्तराला साईन काय येईल, निगेटिव्ह येईल. चौथा रूल्स जर पाहिला आपण तर पहिला नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर डिवाइड केला तर इथे पॉझिटिव्ह दिसतोय आणि ह्याच्या पण उत्तराला निगेटिव्ह साईन येईल. म्हणजे आपण इथे आणि इथे तुम्हाला दोन्ही ठिकाणी जे रूल्स आहे ते दोन्ही ठिकाणी रूल्स कसे दिसतात, सेम दिसतात. म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे जे रूल्स आहे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सोडवताना तुम्हाला जे साईन वापरायचे आहे ते सेम मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे सेम आहेत. सो इथे जसं सेम साईन होते पॉझिटिव्ह आहे, तशाच पद्धतीने इथे पण काय सेम साईन आहे, तर उत्तर काय येईल, पॉझिटिव्ह येईल. आणि इथे सेम तशाच पद्धतीने इथे दोन्ही साईन कसे आहे, निगेटिव्ह आहे, तर इथे पण काय होईल, सेम तशाच पद्धतीने निगेटिव्ह येईल. तुमच्या लक्षात आलं असेल, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन आणि रूल्स ऑफ डिव्हिजन हे दोनही कसे दिसतात, सेम दिसतात. आणि इथपर्यंत जर समजलं असेल तर आपण त्याला काही उदाहरणासहित समजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण उदाहरणासहित मल्टिप्लिकेशनचे रूल्स समजून घेऊया आणि त्याच्यानंतर डिव्हिजनचे रूल्स समजून घेऊया. तर इथे पहिल्यांदा आपण रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन उदाहरणासहित सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट रूल ऑफ मल्टिप्लिकेशन काय दिसतो तुम्हाला, पहिला नंबर काय पॉझिटिव्ह आहे इंटू दुसरा नंबर काय पॉझिटिव्ह आहे आणि ह्याच्या उत्तराला साईन जे आहे ती कुठला आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, आता बघा आपण एखादं उदाहरण पाहताना छोटे छोटे नंबर घेऊया, म्हणजे तुमच्या अगदी लगेच लक्षात येईल. इथे मी 2 घेतला इंटू 3 आहे. आता दोघांचंही साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, तर मग इथे पॉझिटिव्ह 2 आणि इथे पण पॉझिटिव्ह 3. आता इथे साईन जे आहे बघा, इथे हे दोन्ही साईन जे आहेत ते कसे आलेले आहेत, जवळ आलेले आहेत. आणि आपला गणिताचा नियम आहे की दोन साईन जर काय असतील, जवळ असतील, तर आपण एका साईनला नंतरच्या काय करतो, ब्रॅकेटमध्ये घेतो. ओके, का ब्रॅकेट आलाय, काही कन्फ्युजन आहे? दोन साईन लगेच जवळ आलेले आहे म्हणून आपण इथे काय केलं, ब्रॅकेट टाकला. सोपं आहे, ह्या अगोदर पण तुम्ही शिकले असाल. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, असं एक्झाम्पल दिसलं तर बरीच मुलं कन्फ्युज होतात. तर कन्फ्युजन टाळण्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला जे नंबर दिसतात त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. काय करायचं, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. सिंपल, का तर आपले रूल्स जे आहे आपण कशाचे पाहत आहोत, मल्टिप्लिकेशनचे पाहत आहोत आणि या दोन नंबरचं काय करणार आहोत, आपण मल्टिप्लिकेशनच करणार आहोत. मग 2 इंटू 3 करायचं आहे. 2 इंटू 3 इज इक्वल टू 6. आता प्रश्न आहे, इथे जो गडबड दिसते, इथे ब्रॅकेटमुळे जास्त गोंधळ झालेला दिसतो. त्याच्यामुळे ब्रॅकेटकडे लक्ष न देता फक्त तुम्ही हे साईन जे दिसतात तुम्हाला, ह्या पहिल्या नंबरचं साईन आणि ह्या दुसऱ्या नंबरचं साईन, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मग इथे हे जर आपण साईन पाहिलं तर आपल्याला ह्याच्यापैकी कोणत्या फॉर्मेटमध्ये बसताना दिसते, तर पहिला नियम जो आहे, पहिला नंबरचं पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर पण पॉझिटिव्ह आहे, इथे पण पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर पण पॉझिटिव्ह आहे. तर मग आन्सरला साईन काय येईल, आपल्याला ऑलरेडी रूल्स सांगतोय की इथे काय येईल, पॉझिटिव्ह येईल. ओके, इथपर्यंत समजलं? कुणाला काही डाऊट असतील, काही कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट्स मध्ये कळवत चला. आणि आता दुसरा रूल बघूया. पहिला रूल समजला, दुसरा रूल पाहत असताना दुसऱ्या रूल्स मध्ये तुम्हाला काय दिसते, इथे दोन्ही नंबर काय आलेले आहे, निगेटिव्ह आलेला आहे. पहिला नंबर पण निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पण निगेटिव्ह आहे आणि याचं साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आपण शिकलो की मल्टिप्लिकेशन मध्ये जर काय असतील, सेम साईन असतील, तर मग त्याच्या उत्तराला पण काय आहे, पॉझिटिव्ह साईन येईल. तर मग इथे दुसरा नंबर घेतला, सेम हेच नंबर आपण इथे परत लिहूया. 2 आहे इंटू 3 आहे. आता ह्याला साईन कुठला आहे, इथे -2 आहे, इथे काय आहे, -3 आहे. तर आपण काय शिकलो की दोन साईन जर जवळ येत असतील तर लगेच आपण त्याला काय करतो, ब्रॅकेटमध्ये टाकायचं. ओके, आणि आणि आता काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता लगेच पहिल्यांदा नंबर पाहायचे, नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना 2 इंटू 3 इझिली आपण इथे लिहू शकतो 6. आणि आता साईन बघायचे, साईन मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय येईल, पॉझिटिव्ह येईल. त्यानंतर तिसरा रूल आहे मल्टिप्लिकेशनचा, प्लस इंटू मायनस इज इक्वल मायनस. आता बघा, हा पहिला नंबर +2 घेतला इंटू -3 घेतला इज इक्वल. आता दोन साईन जवळ आल्यानंतर आपल्याला माहित आहे, सवय झाली आता,
की दोन साईन जवळ असेल तर आपण काय करतो, त्याला ब्रॅकेटमध्ये टाकतो आणि त्यानंतर 2 into 3 नंबरची मल्टिप्लिकेशन करतो 6 आणि प्लस इंटू मायनस काय आलं, मायनस आलं. समजलं का? अगदी सोपं आहे. त्याच्यानंतर चौथा रूल जो पाहू आपण शेवटचा मल्टिप्लिकेशनचा, तो काय आहे, मायनस इंटू प्लस इज इक्वल मायनस. सेम अशाच पद्धतीनं हेच नंबर घेऊया, -2 इंटू +3 इज इक्वल. आता परत इथे आपल्याला सवय झाली, दोन साईन जवळ आलेले आहे, ब्रॅकेटमध्ये टाकला. परत नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 2 इंटू 3 म्हणजे 6 आहे आणि मायनस इंटू प्लस साईन ऑलरेडी आपल्याला माहित आहे रूल्स, त्याच्यामुळे निगेटिव्ह आलेला आहे. ओके, तर हे झालं मल्टिप्लिकेशनचे डिटेल्स मध्ये आपण काय केलेलं आहे, जे रूल्स आहेत त्याला अप्लिकेबल कसं केलं, त्याला सॉल्व्ह कसं केलं ते पण पाहिलं. जर तुम्हाला सोपं वाटत असेल, तुम्ही म्हणाल अरे यार हे तर खूप सोपं आहे, म्हणजेच तुम्ही काय करताय, शिकत आहे. नाही तर नुसतं जर तुम्ही बोर्डवर पाहत असाल आणि तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतील तर याचा अर्थ तुम्हाला समजायला येत नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की इट्स अ व्हेरी इझी, तर तुम्हाला काहीतरी समजत आहे, तुम्ही काहीतरी शिकत आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला डिव्हिजन सॉल्व्ह करता येईल. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.